नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. आता तुमचं म्हणणं आहे की त्या पोलीस महासंचालकाकडे गेल्या, माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा कडक भाषेत आदेश दिल्यानंतर त्यांचा जो राजीनामा आहे राज्य महिला आयोगाचा तो पोलीस महासंचालकाकडे द्यावा लागतो. पण ही बाई इतकी धूर्त, इतकी नीच आहे की आपण बघितलं राजीनामा देत असताना मॉडेल सारखी हसून देतीये, जसं काय नाही का मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली. म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे. महिलांवर अन्याय अत्याचार होताना त्या ज्याचं रक्षण करण्याचं पद तुमच्याकडे होतं त्याच्यावरचा राजीनामा देत असताना जनाची नसू द्या मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती. पोलीस संचालकाकडे राजीनामा देण्यासाठी गेल्या होत्या, पण जाता जाता जर एक आपला काही शॉट झाला की आपण ज्या त्या गुन्ह्याच्या सूत्रधार आहेत त्याचाच तपास तुम्ही करावा म्हणून लेटर हेडवर द्यायचं किंवा तो शेवटचं आयोगाच्या लेटर हेडवर तहान भागवून घ्यायची म्हणून दिलेलं पत्र आहे. जर आता त्यांनी दिलंय ना तर त्याच्या आरोपी आहेत, त्यांना माहिती आहे आणि त्याच्यावरच मुख्यमंत्री संतापलेले होते. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती,